त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचा बिगुल वाजला आहे. आपल्या मते कसा नगराध्यक्ष हवा, काय सांगाल? आम्हाला नगराध्यक्ष असा हवा आहे जेणेकरून पुढे येऊन त्यांनी काम केलं पाहिजे आणि सगळ्यांचे जनताचं काय आहे त्यांनी अगदी विचारपूर्वक जनतेसाठी निर्णय केला पाहिजे. एक चांगल्या नगराध्यक्षामध्ये कोणते गुण आवश्यक आहे, काय सांगाल? सगळ्यात मेन जे गुण आहे म्हणजे जनतेचे मधोमध राहणे, प्रत्येक जनतेचं काम करणे, प्रत्येक ठिकाणी जाणे. समजा आता आजच्या त्र्यंबकेश्वरमध्ये भरपूर साधू महात्मा आहे, साधू महात्मांच्या बरोबर राहणे, त्यांचे जे काही देवकार्य आहे ते करणे. नगराध्यक्ष निवडताना नागरिकांनी कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे असे आपणास वाटते? सगळ्यात मेन आमचा जो गावाचा जो विकास आहे तो मेन पहिले झाला पाहिजे, कारण की आज पूर्ण भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहे. तुम्ही प्रत्येक ठिकाणी जा, 12 ज्योतिर्लिंग पैकी फक्त महाराष्ट्रामध्ये जे 3 ज्योतिर्लिंग आहे, एकही ज्योतिर्लिंगचं अजून प्रॉपर पद्धतीने जे काम आहे ते झालेलं नाहीये. तर आमच्यासाठी एक असं नगराध्यक्ष पाहिजे की जेणेकरून पूर्ण त्र्यंबकेश्वरचा जोरात विकास झाला पाहिजे. आता अनेक नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहेत, आपण कोणाला बघता? आता आमच्या नजरेचं पाहिलं गेलं तर कैलासदादा घुलेजी एक असे व्यक्ती आहे जेणेकरून ते, आता मी पाहतो त्यांना गेले 20-25 वर्षापासून ते प्रत्येक ठिकाणी धावत येतात आणि प्रत्येक गोरगरिबांचं जे काही आहे बरोबर ऐकतात. आणि मी त्यांना पाहतो कोणताही आखाडा असो, साधू महात्म्याचं काम असो, प्रत्येक ठिकाणी ते जातात आणि प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आज कैलासदादा घुले आहेत. तर आमची तर अशी इच्छा आहे कैलासदादा घुले 100% येणारे, आमचा आशीर्वाद पण त्यांना आहे सर्व. एक चांगला नगराध्यक्ष कोणत्या गुणांनी ओळखला जातो असे आपल्याला वाटते? चांगला अध्यक्ष बघा, चांगल्या अध्यक्षाचं काम असतो मेन की असा अध्यक्ष पण आम्हाला नको पाहिजे की जो की कुठे पण पान टपरीवर उभा आहे, कुठे उभा आहे. तर आज आम्ही दादाला पाहिलं, त्यांचा नेचर वाईज खूप छान आहेत आणि प्रत्येक ठिकाणी ते मदतीला जातात. आणि आज पाहिलं गेलं त्यांचं कार्य जो आहे खूप छान आहे. आज ते त्र्यंबकेश्वर मंदिरात सुद्धा ट्रस्टी आहे, त्यांच्या तिथे सुद्धा पण खूप छान कार्य आहेत. त्र्यंबकेश्वर शहरातील सर्वात मोठा प्रश्न कुठला आहे, काय वाटतं तुम्हाला? त्र्यंबकेश्वर शहरातील सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे, आज बरेच ठिकाणी रोड पण नाहीये, बरेच ठिकाणी आज पाण्याची सुविधा नाहीये, बरेच ठिकाणी मंदिराचं पण जे काम आहे ते पण नाहीये. भरपूर असे काही काम आहे की दादा आलेवरतीच होणार ते. त्र्यंबकेश्वर नगर परिषद का चुनाव होने वाला है, आपके अनुसार त्र्यंबकेश्वर को कैसा नगराध्यक्ष चाहिए, क्या बताएंगे? त्र्यंबकेश्वर में जो कोई अच्छा से अच्छा काम करे ऐसा नगराध्यक्ष त्र्यंबकेश्वर में चाहिए. क्या धार्मिक और सामाजिक मूल्यों पर आधारित नेतृत्व आज संभव है, आपको क्या लगता है इसके बारे में? धार्मिक, सामाजिक सभी मुद्दों को लेकर राजकारण ये संभव है. त्र्यंबकेश्वर एक धार्मिक नगरी है, नगर परिषद को किन बातों का विशेष ध्यान रखना चाहिए, क्या बताएंगे आप? सबसे ज्यादा तो यहाँ साफ सफाई का मुद्दा है. जगह जगह पर जो है कचरा कुंडी है, जगह जगह पे जो है ढेरों सारे जो है कचरे पड़े रहते हैं. नगर पालिकाओं में कई बार हम लोग जो है इस विषय पे जो है तकरार किए, लेकिन वहाँ कोई सुनने वाला नहीं रहता है. इससे पहले 2003 का जो कुंभ मेला हुआ या 2015 का जो कुंभ मेला हुआ, वो श्री कैलासदादा घुले के माध्यम से हुआ. उनके कार्यकाल में बहुत अच्छी साफ सफाई, बहुत अच्छे कार्य रहे जो सराहनीय है. और उनके ही जैसा अगर यदि कोई व्यक्ति चुनकर आए तो ये बहुत ही अच्छा होगा. त्र्यंबकेश्वर एक धार्मिक नगरी है, नगर परिषद को किन बातों का विशेष ध्यान रखना चाहिए ऐसा लगता है आपको? नगर पालिका को जो है कई सारे मुद्दों पर ध्यान देना है. जैसे कि अभी हमने थोड़ी देर पहले बताया, साफ सफाई का मुद्दा है, पानी पुरौठा का मुद्दा है और कई सारे विषय हैं कि उन सारी चीजों पर ध्यान देकर जो है कार्य करने चाहिए. संत समाज को नगर के विकास कार्यों में सक्रिय भूमिका निभानी चाहिए क्या, इसके बारे में आप क्या कहेंगे? संत समाज को भी निभाना चाहिए. क्यों ऐसा लगता है आपको? संत समाज के ही माध्यम से हम सभी बांधव उनके ही आज्ञा अनुसार हम अपने अपने कार्य किया करते हैं और उनके आदेशानुसार ही हम सभी लोग किया करते हैं. हर एक व्यक्ति, हर एक जनसाधारण व्यक्ति उनके सुझाव से ही अपने अपने कार्य किया करते हैं.